चालेल मी बघतो लॅपटॉप आणि पीसी वाटून असं पकडून ठेवला. लॅपटॉप मी इथे लावेल म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. पीसी मध्ये कसं प्रीसेट वगैरे त्याचं आहे ऑलरेडी. हॅलो, चला बॅटर चला. चला मॅचला होत आहे सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. लव बॉयज डोंगरे विपक्ष खार्डी टीम. चला हर्ष थोडेसे घाई करा. हे काय पाठवलं आहे कॅन्डी पण अरे भाऊ ते स्क्रीनशॉट सोड ना. नॉर्मल पाठव काय पाठवलं हे काय असं टाकलं. चला मॅचला होत आहे सुरुवात. आमच्या समवेत जय वैती स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहेत. तदनंतर 6 सीटरचे प्रोप्रायटर गौरवजी पाटील कॅन्डी डीजे. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच सज्ज आहेत. साजिद लाला सर, नितेशजी कदम सर, कॅमेरामॅन तुषार कुर्ले आपण पाहत आहेत. शेखर किणी गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. 2 फलंदाज हर्ष, रुपेश भाऊ आपण मनाच्या आतमध्ये जाताना आपण पाहू शकतायत. ही आक्रमक जोडी. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. 4 षटकांचा सामना असेल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. शेखर केणी गोलंदाज ट्रॅकवर सजवतोय. समर हर्ष. हो वेगवान वेगवान मारा. अप्रतिम चेंडू. थोडासा ऑफ स्टिकला सोडून जाणारा चेंडू आपण पाहू शकता. अगदी वेगवान मारा पाहायला मिळालाय. पहिला चेंडू डॉट बॉल. निर्धाव चेंडूने सुरुवात होतोय. एका बाजूने डोंगरे संघ, दुसऱ्या बाजूने खार्डी संघ आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा सरळ बॅटने करण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार. हर्षच्या बॅटमध्ये येतो हा चौकार. 4 धावा. 4 धावांशी श्री गणेश केला जातोय. टीम खार्डी आपण पाहत आहेत. प्रथम बॅटिंग करताना मागच्या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी राहिली होती. अगदी कमी स्कोअरमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला होता श्री गणेश नगावे संघाला आणि विजयशी अगदी सहज प्राप्त केला आहे. बॉयज डोंगरे संघ प्रथम क्षेत्ररक्षण करताना आपण पाहत आहेत. हो इंटू द गॅपमध्ये कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण पुढून तत्वर 2 धावा अगदी सहज कंप्लीट केल्या जात आहेत आणि या दुहेरीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचतोय फलकावर 6 रन ऑन द स्कोर कार्ड. 4 षटकांचा सामना एकंदरीत 40 पार करावे लागेल. हो पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय आणि यावेळेस सक्सेसफुल जरूर ठरला गेलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 6. 4 बॉलची आतापर्यंत समाप्ती झालंय. शेखर पुन्हा एकदा यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न जरूर केला. इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. 2 धावा अगदी कंप्लीट केल्या जातील. 3ऱ्या धाव्याचा मात्र प्रयत्न केला जात नाहीये आणि या 2 धावांशी स्कोर बोर्ड जाऊन पोहोचेल 8 या अंकावर. 8 रन्स ऑन द स्कोर कार्ड. शांत माइंडने फलंदाजी करतोय हर्ष आपण पाहतायत. चौफेर फलंदाजी करण्यामध्ये माहीर. 8 धावा स्कोरबोर्डवर शेवटचा अंतिम चेंडू असेल. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून तुन आउटफील्ड फास्ट. चेंडू निघून जाईल अगदी सीमा रेषा पार. हा येतोय चौकार. षटकाची झाली समाप्ती. स्कोर कार्डवर धावा झाल्यात 12 बिनबाद.
बिनबाद 12. एकंदरीत आपण पाहत आहेत पहिल्या षटकाची अगदी धमाकेदार सुरुवात आपण पाहू शकतायत. 12ची सरासरी मेंटेन अद्यावत केली तर 48 पर्यंत प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहू शकतोय. श्रीकांत गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. शेखरचे बंधू आपण पाहत आहेत ट्रॅकवर सज्ज होतोय. समोर रुपेश भाऊ एक आक्रमक फलंदाज आपण पाहत आहेत. 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 12 धावा स्कोर बोर्डवर आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होतोय. आक्रमक असं क्षेत्ररक्षण मात्र सरवण्याचा प्रयत्न केला जातोय. रोशन किनी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न. थर्ड मॅन रिझर्व मध्ये चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार. हाय तोय भाऊच्या बॅटमधनं चौकार. 4. त्याच्यानंतर आणखीन 2 सामने आहेत आणि तेही जास्तीत जास्त षटकाचे होतील. यासाठी थोडंसं स्पीडअप करायचं आहे. यावेळेस जबरदस्त शॉट अगदी फ्लॅट षटकार आणि या षटकांची धावफलक पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 रन्स 22. पहिल्या चेंडूवर चौकार. तदनंतर या दुसऱ्या चेंडूवर एक फ्लॅट षटकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा शफल झाले होते. पुन्हा एकदा शफल परंतु डॉट बॉल येतोय. इथून कमबॅक करावं लागेल श्रीकांतला. धावसंख्येचा विचार केला तर सध्या स्कोर कार्डवर आहेत 22 धावा बिनबाद. सुरुवात तर अगदी चांगली झालंय. धमाकेदार सुरुवात आपण पाहत आहेत. रुपेश भाऊ एक आक्रमक खेळाडू आपण पाहत आहेत. दुसऱ्या बाजूने हर्ष. 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 3 बॉलची आतापर्यंत समाप्ती आलाय. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक अगदी जागा बनवली गेली. शफल झाले आणि अगदी चेंडूला भिरकावून दिले 6 धाब्यांसाठी. स्कोर कार्ड मध्ये बढत होताना 28 धावा स्कोर कार्डवर. आक्रमक खेळाडू आपण पाहत आहेत. हो 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 अप्रतिम डॉट बॉल येतोय. हे कमबॅक करावं लागेल. शांत स्वभाव ही भाऊची ओळख परंतु आक्रमक खेळ हा भाऊ आपण पाहत आहेत. प्रतिम अजून आणखीन एखादा डॉट बॉल इथून येईल का प्रयत्न करावा लागेल. 5 बॉलची समाप्त झाली. स्कोर कार्डवर धावा लागल्या 28. आतापर्यंत 5 चेंडू मागे 16 धावा खर्च केल्यात. अंतिम चेंडू असेल. षटक क्रमांक 2 आपण पाहत आहेत. स्कोर कार्डवर 28 धावा बिनबाद. आकाश कशा ट्रॉफीज आपण पाहतोय. संध्याकाळ रविवारची संध्याकाळ कोणाच्या नावावर इथे असेल सुंदर अशा ट्रॉफीज आपण पाहतोय. मनाचे राजचषक 20-25. हो हो अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 3 डॉट बॉल आल्यात. 2 षटकार 1 चौकार म्हणजे 16 धावा खर्च केल्यात. 2 षटकाची समाप्ती 28 धावा बिनबाद. थँक्यू. पहिलं षटक आपण पाहिलं. हर्ष 6 बॉल खेळताना 12चं योगदान दिलं. तदनंतर रुपेश आला 6 बॉलमध्ये 16चं योगदान. रोशन हो 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 खोलवा डब्याचा चेंडू अप्रतिम. लॉक होल्ड डिलिव्हरी जरूर पाहायला मिळालंय. हर्षला थोडंसं बीट जरूर केलं गेलं. रिप्ले आपण पाहू शकतायत. अगदी 6 सीटर सुंदर टेलिकास्ट. अगदी खोलवा डब्याचा चेंडू होता. बुंद्यामध्ये चेंडू होता.
धावसंख्या जाऊन पोहोचले अगदी 28 रन्स ऑन द स्कोर कार्ड. रोशन केनी गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. समोर आपण पाहिलं तर हर्ष. एक धाव तर परिपूर्ण केली जाईल. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले गेल्या. शेखर तद्वारा 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या जातात. दुहेरीने धाव फलक जाऊन पोहोचेल. 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 30 धावा स्कोर कार्डवर. स्कोर कार्डवर धावा आहेत 30. षटक क्रमांक सध्या तिसरा मार्गस्थ आपण पाहत आहे. 4 षटकांचा सामना असेल. रोशन हा गोलंदाज. पहिला बॉल डॉट, तदनंतर 2 धावा. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. सेफ झोनमध्ये आपण पाहतायत. पाहता पाहता अगदी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या दुहेरीने धावफलक पुढे जाईल. 32 रन्स, 32 धावा. रोशन पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. समोर हर्ष. ओ यू मिस आय डेफिनेटली. क्लीन बोल्टच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन गॉन. थँक्यू नितेश. मैदानाच्या आतमध्ये जातोय. बॅकबोन या टीमचा कित्यंदा संकटमोचक म्हणून नितेश पुढे आलाय. 32 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक सध्या तिसरा मार्गस्थ आपण पाहतोय. 4 बॉलची समाप्ती आलंय. बत्तीस धावा स्कोर कार्डवर आहेत. तब्बल 1 गडी बाद. पहिला ब्रेक थ्रू जरूर दिला गेलाय. क्लीन बोल्टच्या माध्यमातून नितेश आलाय. नितेश हा हिटिंग फलंदाजासाठी ओळखला जातोय. 32 रन्स ऑन द स्कोर कार्ड. रोशन पुन्हा एकदा सामोरे जातोय. नितेश. उलटॉस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक तैनात, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. नितेश हा हिटिंग फलंदाजासाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. पहिल्याच बॉलवर चौकार. 36 रन. शेवटचा अंतिम चेंडू असेल. षटक क्रमांक सध्या तिसरा मार्गस्थ आपण पाहतोय. हो 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 तेज तरार. वेगवान चेंडू. डॉट बॉलने तिसऱ्या षटकाची होते समाप्ती. 12च्या सरासरीने धावाचा मुलगा 36. अजून येणारे 6 बॉल असतील. या एक सुमधुर संगीत. द स्कोर कार्ड. 3 षटकाची समाप्ती आलंय. येणारे 6 बॉल. अजून इथून 12 येतात तर 12ची सरासरी अगदी मेंटेन केली जाते. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 16 धावा आल्या होत्या. तर या षटकाचा विचार केला तर 8 धावा खर्च केल्या. करण गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. शेवटचा अंतिम षटक असेल. 6 बॉलचा खेळ शेष आहे. अंतिम 6 बॉल असतील. शेवटचे 6 बॉल.
रुपेशच्या बॅटचा विचार केला तर 6मध्ये 16चं योगदान दिलंय. नितेशचा विचार केला तर 2 बॉलमध्ये 4 धावांचं योगदान राहिलंय. 36 रन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. कारण एक युवा गोलंदाज आपण पाहत आहेत, पंचाकडे लाऊड अपील जरूर केली जाते. पंच मात्र सहमत नाही आहे. डॉट बॉल येतोय. काहीतरी कान मात्र जरूर देत आहेत नितेश. 36 रन ऑन द स्कोर कार्ड. छत्तीस धावा स्कोर कार्डवर आहेत. करण एक युवा गोलंदाज. यावेळेस स्वीट साऊंड ऐकायला आलाय. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावा, षटकार. थँक्यू. 42 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अगदी शफल झाले होते, जागा बनवली आणि चेंडूला डिस्पॅच केले 6 धाब्यांसाठी. 42 रन्स ऑन द स्कोर कार्ड. येणारे 4 चेंडूचा खेळ शेष आहे. 42 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 42 धावा. 8 बॉलमध्ये 22चं योगदान राहिले रुपेश भाऊ आपण पाहत आहेत. खोऱ्या टप्प्याचा चेंडू होता. डीप वन क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. तद्वर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न हा न करताना 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. दुहेरीने धावफलक पुढे जातोय. 44 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 44 धावा. शेवटचे 3 बॉल. शेवटचे 3 चेंडू आहेत. स्कोर कार्डवर धावांचा विचार केला तर 44. वॅगन व्हील आपण पाहू शकता. 3 उत्तुंग षटकार रुपेश. 9 बॉलमध्ये 24चं योगदान राहिलंय. गोलंदाज पुढील बॉल. पुन्हा एकदा हवाई फायर. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न तर चांगला केला होता. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. हा येतोय षटकार 6. स्कोर कार्डवर धावा लागल्यात 50 रन्स. 50 धावा कंप्लीट झाल्यात. की युवा गोलंदाज, त्याच्या समोर अनुभवी फलंदाज रुपेश आपण पाहत आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीपवरनं क्षेत्ररक्षक रोशन पुढे सरसावतोय. सिंगल तर जरूर मिळेल. दुसऱ्या डाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल. फलंदाजला सॅक्रिफाईस केलं जात आहे. चला नेक्स्ट फलंदाज. सुंदर कॅमेरा वर्क आपण पाहतायत. जे डोंगरावरचे प्रेक्षक आपण पाहू शकतायत. तुषार कुर्ले आपण पाहतायत. कॅमेरा वर्क अगदी सुंदर पाहायला मिळतंय. शेवटचा बॉल असेल. 51 आहे. 51 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून शेवट कोणाचा गोड केला जाईल. एखादा षटकार येईल की विकेट्स प्राप्त करेल करण. अंतिम चेंडू. 51 धावा. शेवटचा अंतिम बॉल या इनिंगचा. हो सुंदर अप्रतिम चेंडू. इथून धावबाच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. 52 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. त्वरित खार्डी संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये येतील. छोटासा ब्रेक घेऊया. त्यानंतर या 52 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ नवली मंथनजी घरात आपल्या समोर जोडले जातील.
सलामीचे फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. यानंतर शेवटची लढत आजच्या दिवसाची आपण पाहणार आहोत. यातील विजेता 2 हात करेल साई स्पोर्ट्स सरावली. यातला विजेता चामुंडा स्पोर्ट्स विराथन बरोबर खेळेल आणि त्यातला विजेता जो आहे तो साई स्पोर्ट्स सरावली सोबत खेळेल. चला थोडंसं आता फास्ट खेळावं लागेल कारण की अजून आजच्या दिवसातल्या 2 मॅचेस बाकी आहेत, तेव्हा फास्ट करायचं आहे. विनंती आहे. 24 बॉल आणि जिंकण्याकरिता अजूनही 52 रन बनवायचे आहेत आणि सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करताना शेखर आणि आशिष असे 2 फलंदाज आपण पाहतोय. चला आता आपण इनिंगला सुरुवात करतोय. षटक क्रमांक पहिलं केतन घेऊन तयार. पहिलाच बॉल अतिशय भन्नाट वेगावरती स्वार होताना पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणार हा चेंडू आपण पाहिलात. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय. अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये सकाळच्या सत्रात सुरुवात झाली आणि आता आपण संध्याकाळच्या सत्रात येऊन पोहोचलोय. यावेळेला मात्र फटका अगदी चांगला पाहायला मिळतोय. शॉर्ट आर्म पूल पाहायला मिळालाय. स्क्वेअर लेगच्या दिशेला 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप. चौकार 4. अतिशय चांगला फटका. अखूट टप्प्याचा बॉल, त्यावरती करडी नजर ठेवली. त्यानंतर शॉट सिलेक्शन अप्रतिम पाहायला मिळाला चौकाराच्या स्वरूपात. षटकातील तिसरा बॉल. याही वेळेला मात्र वेगवान मारा पाहायला मिळाला. बॅटची कडा घेतली, चेंडू गेला फ्लाइंग स्लिपच्या दिशेने. फिल्डर तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. आता थोडंसं स्पीडअप करावं लागेल मित्रांनो, कारण की अजूनही 2 मॅचेस पेंडिंग लिस्ट मध्ये आहेत. आजच्या दिवसातल्या 4:30 हे घड्यात ऑलमोस्ट वाजलेत. यानंतर षटकांमध्ये कपात ही आम्हाला करावी लागेल. षटकातील चौथा बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल होता. यावेळेला मात्र खेळलाय. यावेळेला मात्र अगदी दोन्ही पायांच्या मधनं मिसफिल्डिंग तिथे होताना पाहायला मिळाली. पाहता पाहता पुन्हा एकदा सिंगलला डबल मध्ये परावर्तित करताना या धावा जमताना दिसल्या. या 2 धावांनी आपण पाहतोय लव बॉयज डोंगरी या संघाची धाव संख्या झालेली आहे. धाव फलकावरती 6. विराथन संघाचा कॅप्टन आपण इथे येऊन थांबायचे. यातील विजेत्या संघाबरोबर आपल्याला खेळायचं आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल. पंचांकडे अपील केली परंतु त्याचे इम्पॅक्ट काही जास्त नाहीये कारण की चेंडू बराच वरती लागलाय. 5 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. धाव संख्या आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 6 धावा. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर केतन. अगदी चांगला बॉल. यावेळेला मात्र चेंडूला खेळलाय मिड ऑनच्या रिजनला. फिल्डर तिथे आहेत. इथे आपण पाहतोय या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर
लव बॉयज डोंगरे या संघाची धावसंख्या झाली आहे फलकावर 6. चला टीम मीटिंग कोणी करू नका, विनंती आहे नवीन गोलंदाजाला त्वरित गोलंदाजी मार्कवरती आणा. येणारे चेंडू आता आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 46 धावांची अजूनही आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्कवर तेजस. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर बाकी आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 46 ची आवश्यकता आहे. षटकातील पहिला बॉल तेजस घेऊन तयार. यॉर्कर लेनचा अवलंब इथे केला गोलंदाजाने. या चेंडूला खेळ देखील सेमी हेलिकॉप्टर पद्धतीने लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू गेलेला आहे. 1 रन यावेळेला मात्र कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहताय लव बॉयज डोंगरे या संघाची झालेली आहे फलकावरती 7. प्रत्येक बॉल नंतर समीकरण जी आहे ती बदलली जात आहेत. षटकातील दुसरा बॉल फुल टॉस बॉल, अतिशय चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट मिड विकेटच्या दिशेला, हाय अँड हँडसम स्ट्रोक, 6 षटकार. चांगला फटका इथे पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे या षटकाराच्या मदतीने 13. 13 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत. अशी फटकेबाजी आता मात्र लव बॉयज डोंगरेच्या फलंदाजांना करावी लागेल. पुन्हा एकदा बॅटची कडा लागली. एफर्ट्स पुरेपूर क्षेत्ररक्षकाने केले होते, त्यांना बीट करत चेंडू घेत जातोय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार, 4 धावांकरिता. रिप्ले मध्ये आपण पाहू शकला चांगली एफर्ट, चांगली डाईव्ह इथे लावली होती. पाहूया षटकातील पुढचा बॉल. ते मात्र स्वीप करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न तिथे पाहायला मिळतोय. अगदी बोट फिरवली यावेळेला गोलंदाज तेजसने. एक षटकार आणि एक चौकार आला, त्यानंतर अगदी चांगलं कमबॅकिंग हे आपण पाहतोय. तेजसचं सध्याची सरासरी जर आपण पाहिली 10.20 च्या सरासरीने संघ बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. जर या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं आहे तर 15च्या सरासरीने खेळावं लागेल. फुलर लेनचा मारा केला, या लेनला पिक केलेला आहे. चेंडू जातो ऑन साइडला, फिल्डर तिथे आहेत. 1 धाव घेतल्या, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न पाहायला मिळतो आणि पाहता पाहता 2 धावा अगदी योग्य प्रकारे परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती बिनबाद 19. शेखर आपण पाहिलं तर चांगलं कॉन्ट्रीब्यूट करताना दिसतोय. आपल्या संघाकरिता 10 बॉल आतापर्यंत शेखरने खेळलेत, 18 वरती नाबाद आहे आणि आशिष मात्र त्यांना चांगली साथ देताना दिसतोय. तो देखील 1 वरती नाबाद आहे. षटकातील शेवटचा बॉल. ओहो, यावेळेला मात्र हेलिकॉप्टर फटका पाहायला मिळालाय. संधी निर्माण झाली होती फिल्डरसाठी. हर्ष तिथे आहे आणि इथे मात्र ही मिस्टेक केली हर्षने. एक जीवनदान यावेळेला मात्र फलंदाजाला मिळत आहे. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल फटका अगदी चांगला खेळला होता. क्षेत्ररक्षक तिथे आले परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूवरची नजर काढली. हातांची ओंजळ देखील उघडली नाही आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय हा झेल सुटला गेलाय. इथे आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या 20 झाली आहे. आता उर्वरित येणारे चेंडू बाकी आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. आणि 12 बॉल मध्ये 32 धावांची अजूनही नितांत आवश्यकता आहे. शेखर काय सुंदर बॅटिंग करताना दिसतोय. 20 धावा फलकावरती लागल्यात, त्यात 19 धावा या शेखरच्या आहेत आणि 1 धाव ही आशिषची आहे. 52चं लक्ष समोर आहे, त्याचा पाठलाग करताना 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 20 धावा फलकावरती झाल्यात. हर्ष आलेला आहे षटक क्रमांक 3 घेऊन. पहिला बॉल अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. क्लास क्लास आणि क्लास, क्लासिकल
फटका इथे पाहायला मिळालाय. षटकार 6 धावा. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे चेंडूवरती नजर ठेवली, ज्याला आपण म्हणतो कलायोग का उपयोग, आणि अगदी मनगटाच्या साहाय्याने चांगल्या प्रकारे या चेंडूला खेळला. जबरदस्त. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल अगदी पायावरती टाकलेला हा चेंडू, त्याला पीक करणं इतकं सोपं नसतं फलंदाजाला, आणि ते यावेळेला मात्र सोपं केलं. षटकातील पुढचा बॉल हर्ष घेऊन तयार. पुन्हा एकदा अगेन सेम रिपिटेशन. येतंय का? परंतु नाही. चांगलं कॉन्सन्ट्रेट केलं या चेंडूला, आणि इथे आपण पाहिलं मोठा धक्का, बिग ब्लो, विकेटचं पतन. नवीन फलंदाज आपण पाहतोय श्रीकांत नव्यानं दाखल झालेला आहे. 2.2 षटकांचा खेळ झालाय. धाव संख्या आपण पाहतोय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 26, म्हणजेच आता येणारे चेंडू बाकी आहेत 10, आणि 10 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 26 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 26चं इक्वेशन हे पाहायला मिळत आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र अगदी चांगला फटका आल्या आल्या अगदी कर्रारा जवाब दिलाय गोलंदाजाला. षटकार 6 धावा. कमबॅक करताना डोंगरे संघ पाहायला मिळतोय. नो बॉल आणि 20 ची गरज. हर्ष षटकातील पुढचा बॉल घेऊन, याही वेळेला त्याच आक्रमक अंदाजामध्ये मात्र खेळण्याचा प्रयत्न. स्वतःला मात्र फलंदाज समजवतायत की आता घाई करून चालणार नाहीये, थांबून खेळावं लागेल. घाई केली, विकेट गेली तर डेफिनेटली पुन्हा एकदा चित्र पलटताना दिसेल. 8 बॉल बाकी आहेत आणि 8 बॉल मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 20 रन. षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र फटका, मिस्टामिक स्ट्रोक आहे. गोलंदाज स्वतः मात्र पुढे जात आहेत. नो मॅन लँड क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. एक धाव घेतली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न तिथे आहे. बाउंड्री नजदीक हा चेंडू येतोय. तिसरी धाव देखील ह्या वेळेला मात्र आपण पाहतोय कंप्लीट केली जाते. पाहता पाहता 3 धावा पूर्ण होत आहेत. आता येणारे चेंडू 7 आहेत आणि 7 चेंडूंमध्ये 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अजूनही सामना जो आहे तो दोलायमान स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना समसमान संधी आहे. 52चं लक्ष समोर ठेवण्यात आलं होतं. सध्या 35 धावा फलकावरती झाल्यात. कंपॅरिझन मध्ये जर आपण पाहिलं तर दोन्ही संघ या सिच्युएशनला हेड टू हेड सुरू होते. 2.5 षटकानंतर खाडीला आपण पाहिलं 36 वरती 1 आणि लव बॉयज डोंगरे 35 वरती 1. षटकातील शेवटचा बॉल. इथे मात्र वा, दिस इज माय डेली हॅबिट. षटकार 6. तुम्ही गोलंदाजीमध्ये कितीही ताकद लावा, परंतु मी माझा स्वाभाविक खेळ, माझा स्वाभाविक बाणा सोडणार नाही. काय जबरदस्त अफलातून तडकाफडकी इनिंग इथे पाहायला मिळतेय. 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. चला विराटन संघाचे कर्णधार, मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठाजवळ येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. शेवटचा षटकाचा थरार, शेवटच्या षटकाचं ऍक्शन. 6 बॉल आणि 11 रन. जास्त टीम मीट करू नका. अजूनही 2 मॅचेस आजच्या दिवसातील बाकी आहेत. 6 बॉल आणि 11 रन. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आज. मात्र या मॅच मध्ये आता काय रंगत निर्माण होईल. आशिष आणि श्रीकांत यांनी जी तडकाफडकी बॅटिंग केली, तडकाफडकी मोठे हिट लावले, त्यानंतर सामना आता पूर्णतः आपण पाहतोय लो बॉयज डोंगरेच्या बाजूने झुकेल की खाडी संघाच्या बाजूने. सिद्धेश आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर बराच बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात
समांतर रेषेत आल्यात. वाईटचा संकेत सिग्नल या ठिकाणी दिला गेलाय. 41 धावा या धावफलकावरती 42 धावा या धावफलकावरती झालेल्या आहेत. म्हणजेच 6 बॉल आणि जिंकण्याकरिता 10 धावांची गरज आहे. आखूड टप्प्याचा बॉल, दमदार शानदार षटकार, 6 धावा. हा तर माझा ट्रेडमार्क पॅटर्न आहे, ते मात्र श्रीकांतने यावेळेला दाखवलं. या षटकारानं आता पूर्णतः सूत्रही बदलताना दिसत आहेत. 5 चेंडू बाकी आहे, 4 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामन्यामध्ये काय होईल ते आपण सांगू शकत नाही आहोत. इथून जर गोलंदाजाने डॉट चेंडू टाकले तर डेफिनेटली शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच जाताना दिसेल, कारण की अशा मॅचेस ज्या आहेत त्या आपण बऱ्याचदा पाहिल्यात शेवटच्या बॉलपर्यंत गेल्यात. 5 बॉल आणि 4 रनची गरज. आणि इथे पुन्हा एकदा फटका तर चांगला खेळलेला आहे, फिल्डर चेंडू खाली. आणि इथे या क्षणाला पुन्हा एकदा ही चुकी, बिग मिस्टेक. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल ऑफ स्टंपवरचा बॉल, त्याला मात्र पिक केलं, खेळलं. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते आणि यावेळेला मात्र आपण पाहिलं हाताची ओंजळ नीट उघडली नाहीत आणि त्याच्याचमुळे हा झेल यावेळेला मात्र सुटला गेला. एकूण 50 धावा या फलकावरती झाल्यात. 4 बॉल आणि जिंकण्याकरिता 3 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 3 धावा. षटकातील पुढचा बॉल, इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा खाली राहतोय. आता मात्र 3 बॉल आणि 3 ची गरज. रिप्ले मध्ये आपण पाहू शकलात आउटस्विंग ते यावेळेला मात्र कट पाहायला मिळाला आणि त्याच्याचमुळे मात्र बॅटवरती चेंडू घेण्यास असमर्थ राहिले फलंदाज. 3 बॉल आणि जिंकण्याकरिता अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र पुन्हा एकदा पुनरागमन कमबॅक गोलंदाजाचं पाहायला मिळालं. काय घडलं इथे, आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय रनआउटच्या माध्यमातून गेले विकेट. काय कलाटणी मिळाली या मॅचला. यस, 22 इथे यावेळेला मात्र पाहायला मिळतीये. दोन बॉल आणि जिंकण्याकरिता 2 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल 2 रन. यावेळेला मात्र हळवारपणे चेंडूला खेळलेला आहे. अगदी सरळ चेंडू गेलाय, फिल्डर तिथे, आणि इथे मात्र चकवा देत चेंडू गेलाय सरळ सीमा रेषा पलीकडे. चौकार 4 धावांसाठी. काय ग्रँड सेलिब्रेशन फलंदाजाचं इथे पाहायला मिळतंय. मी लढणार, मी खेळणार, मी झुंजणार, माझ्या संघासाठी 100% देणार, आणि ते 100% योगदान फलंदाजाने इथे दिलंय.